नमस्कार, मी स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस कसं बनवायचं ते पाहणार आहे. अतिशय साधी सिंपल रेसिपी आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात. ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं आधी आपण ते पाहून घेऊ. ते आपण दोन भागामध्ये बघणार आहे. एक त्याचं आतमधलं स्टफिंग चटणीसाठी आणि वरचं दुसरं कोटिंग. त्यासाठी इथं मी वरचं कोटिंग बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तसंच चटणी बनवण्यासाठी त्यातलं आतलं स्टफिंग 3 मध्यम आकाराचे बटाटे बॉईल करून घेतले आहे. ते मॅश केले आहे थोडेसे. त्यानंतर इथं मी ठेचा घेतला आहे, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा, जिरे मोहरी घेतली आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा मीठ घेतला आहे, अर्धा लिंबाची फोड घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली. सर्वप्रथम इथं पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलं आहे. त्यामध्ये हे घेतलेले जिरे मोहरी टाकायचं. अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी. जिरे मोहरी चांगलं फुलू द्यायचं आहे आपल्याला. जिरे मोहरी आपल्या इथे चांगलं फुललं आहे. त्यामध्ये आता घेतलेला आपण जो ठेचा आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून बारीक केली आहे. कोथिंबीर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हे एखादं मिनिट चांगलं परतून घ्यायचं आपल्याला, मिरचीचा कच्चेपणा जाऊपर्यंत. इथे मी एखादं 1.5 मिनिटं ही आपली मिरचीचा ठेचा आहे तो चांगला तेलामध्ये परतून घेतला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग पुढची प्रोसेस करायची. गॅस बंद करून घेतलेली अर्धा चमचा हळद टाकायची. हळद चांगली मिक्स झाली की त्यामध्ये घेतलेला बटाटे टाकायचा व चांगले मिक्स करून घ्यायचे. गॅस आपल्याला यासाठी बंद करायचा आहे की त्याने आपली बटाट्याची भाजी आहे किंवा बटाट्याची चटणी ती अजिबात तेलकट होत नाही. त्यामुळे फोडणी आधी चांगली परतून घ्यायची. त्यानंतर गॅस बंद करायचा व मग पुढची प्रोसेस करायची. बटाटा आपल्या इथे चांगला मिक्स झाला आहे. त्यामध्ये आता घेतलेला लिंबाचा रस टाकायचा. लिंबू तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल. लिंबाच्या ऐवजी तुम्ही इथं आमचूर पावडर किंवा थोडासा चाट मसाला टाकला तरीही चालेल. चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं. आपल्या ब्रेड पॅटीचं जे स्टफिंग आहे, बटाट्याची चटणी आहे, तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे. आता आपण त्याचं वरचं कोटिंग आहे ते तयार करून घेऊ. ब्रेड पॅटीसचं स्टफिंग आपलं तयार झालं आहे. आता आपण त्याचं वरचं कोटिंग कसं बनवायचं ते पाहून घेऊ. त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी इथं 1 वाटी बेसन पीठ घेते. त्यातच 2 चमचे इथं मी तांदळाचं पीठ टाकते. त्याने आपल्या ब्रेडला मस्त असं कुरकुरीत कडकपणा येतो. त्यानंतर चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ. हे चांगलं मिक्स करायचं आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही ते पाहू शकता आपलं जे बॅटर आहे ते बनवून तयार झालं आहे वरच्या कोटिंगसाठी. याची थिकनेस बघा, याच थिकनेसचं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. बॅटर आपलं बनवून तयार आहे. स्टफिंग देखील तयार आहे. आता इथे मी काही ब्रेड घेतले आहे, ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवं असं तुम्ही याच्या कडा आहे ते कापून घेऊ शकता, पण हे खूप जाड नाही आहे त्यामुळे मी याला कट नाही करत. मधोमध आपल्याला हा ब्रेड असा कापून घ्यायचा आहे. एका ब्रेडचे आपल्याला 2 भाग करायचे आहे याप्रमाणे. हे बघा, याप्रमाणे मी आपले बाकीचे सगळे ब्रेड कापून घेते. हे बघा, इथं मी आपली ही ब्रेड आहे त्याचे सगळे स्लाइस करून घेतले आहे. ब्रेड कापून घेतले आहे मधोमध. आता आपण याला चटणी लावून घेऊ. मी चाकूच्या साहाय्याने चटणी लावते. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने लावली तरी चालेल, पण चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित लावली जाते.
हे बघा, या प्रकारे मी आपल्या सगळ्या ब्रेडला आहे ती चटणी अशी लावून घेते. तुम्ही इथे पाहू शकता मी आपले सर्व ब्रेडला चटणी लावून घेतली आहे. हे बघा, आतमध्ये पूर्ण स्टफिंग पॅक केलं आहे. आता आपण हे पॅटीस आहे ते तळून घेऊ. तेल आपल्या इथं मध्यम आचेवर मी गरम करून घेतलं आहे. आता आपण पॅटीस आहे ते तळून घेऊ. पॅटीस आपल्या एका बाजूने चांगले तळून घ्यायचे. चांगली एक बाजू तळली गेली की त्यानंतरच त्याला हलवायचं आहे व दुसरी बाजूने पलटी करायची आहे. त्याआधी अजिबात घाई न करता त्याला एक बाजू चांगली तळून घ्यायची आहे. पॅटीसची आपली एक बाजू चांगली तळून झाल्यानंतर आता आपण त्याला पलटी करून घेऊ व दुसरी बाजू देखील चांगली तळून घेऊ. दोन्ही बाजूने पॅटीस चांगली तळली गेली. तुम्ही इथे पाहू शकता पॅटीस आपलं हे चांगल्या प्रकारे तळलं गेलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच प्रकारे आपले बाकीचे पॅटीस देखील करून घेते. तुम्हाला मी अजून एक पॅटीस काढून दाखवते. हे देखील आपल्याला दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आहे आणि या प्रकारे आपले बाकीचे सगळे पॅटीस तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपले हे ब्रेड पॅटीस बनवून तयार झाले आहे. तुम्हाला एक मी फोडून दाखवते. अतिशय मस्त झाले आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी साधी सोपी आणि घरच्या घरी बनवून तयार होते.